नमस्कार मैत्रिणींनो, वासूची किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय पालक पनीर, तेही अगदी हॉटेलसारखी हिरवीगार आणि क्रीमी। बऱ्याच वेळा पालक पनीर करताना तो काळा पडतो किंवा क्रीमी होत नाही आणि त्याचबरोबर पालक वेगळं आणि पनीर वेगळं असं दिसतं, म्हणजे भाजीला पाणी सुटतं। तर ह्या सगळ्या चुका न व्हाव्यात, भाजी एकदम परफेक्ट व्हावी यासाठी काही टिप्स दिलेल्या आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आधी बघा, इकडे मी पालक निवडून रात्रीच ठेवला होता, त्यामुळे सकाळी माझं एक काम वाचलेलं आहे। आता पालक मस्तपैकी धुवून निवडून ठेवला होता। इकडे मी कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे। पाणी एवढं घ्यायचं जेणेकरून तुमचा पालक बुडला पाहिजे आणि त्यामध्ये थोडेसे काजू आणि हिरवी मिरची घालायची। कोणतीही पालेभाजी करताना जेव्हा आपण हिरवी मिरची घालतो ना, तेव्हा त्याची चव अजूनच जास्त छान येते। आणि आता हा पालक एकदा यांना असं दाबून घ्यायचं स्पॅच्युलाच्या किंवा चिमट्याच्या साहाय्याने आणि त्याला यांना झाकून एक 2 ते 3 मिनिटांसाठी सोडायचं आहे। 2 ते 3च मिनिटं आपल्याला ठेवायचं, खूप जास्त शिजवायचा नाही आहे पालक, नाहीतर काळ पडेल। आता सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप म्हणजे जेव्हा पालक आपण आता ब्लांच करायला ठेवला आहे तो आपण पाण्यातनं काढणार, तेव्हा त्याला थंड पाण्यामध्ये लगेचच घालायचं, जेणेकरून त्याची प्रोसेस जी असते गरम असतं, त्यामुळे त्याची आतमध्ये प्रोसेस अजून चालूच असते हीटिंगची, तर ती बंद होते आणि पालकचा कलर जो आहे तो तसंच राहायला मदत होतो। तर ही सगळ्यात पहिली तुमची टिप आहे। इथं 3 मिनिटं झाले होते, छान उकळी आली होती बघा आणि छानपैकी पालक आपला शिजला पण गेला होता 3 मिनिटांमध्ये। इथे मी लगेचच त्याला थंड पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता याने फायदा काय होतो की कलर तुमच्या पालकचा जो आहे तसाच राहतो आणि भाजी मस्त सुंदर दिसते। काजूही थोडेफार उकळले गेलेले आहेत मस्तपैकी। आता मेक शुअर की हे थोडंसं थंड होऊ द्या, म्हणजे अगदी हाताने आपल्याला पकडता येईल, की एकदम गार झालं ना की त्याच्यानंतर पाणी असं स्क्वीज करायचं, पूर्ण हाताने पाणी काढून टाकायचं आणि एखाद्या ताटामध्ये काढून घ्या आणि सगळं पाणी काढून झाल्यानंतरच आपल्याला याची एकदम बारीक अशी पेस्ट करायची आहे। लक्षात ठेवा, पेस्ट करताना थोडं पेशन्स ठेवा, पेस्ट एकदम बारीक झाली पाहिजे। हे बघा व्हिडिओमध्ये दिसतंय याप्रमाणे। काही वेळेस काय होतं ना, आपण गडबड करतो आणि पेस्ट मग ती जाड राहते आणि पालक पनीरला जे हॉटेलसारखं टेक्स्चर असतं ना, दिसायला मग तशी ती अप्रोप्रिएट दिसत नाही। मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण फॉलो करत नाही किंवा आळशीपणा करतो आणि मग नंतर जेव्हा तो फायनल रिझल्ट येतो समोर, मग तो आपल्याला डिसअपॉइंट करतो की यार माझी भाजी का तशी बनत नाही। इथं मी 2 कांदे मीडियम साईजचे आहेत, ते एकदम चॉपरमध्ये बारीक चिरून घेतलेले आहेत। आता कढई किंवा पॅन तुम्हाला ज्याच्यात करायचे भाजी ते घ्या। बटर आवडत असेल तर बटर घालू शकता, मी तर साधं तेल वापरलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की लगेचच ह्याच्यामध्ये कांदे घालायचे। आता या भाजीमध्ये जिरे, मोहरी किंवा खडे मसाले काहीच पडत नाहीत। ही साधी सिंपल भाजी असते आणि एकदम हेल्दीसुद्धा असते बरं का। मस्तपैकी कांदा परतवून घ्यायचा 1-2 मिनिटासाठी। कांदा आपण बारीक चिरलेला आहे त्याच्यामुळे तो लगेचच परतला जातो। अद्रक लसूणची पेस्ट घालायची, एक जवळपास मोठा चमचा मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि यालासुद्धा आहे ना थोडंसं परतवून घ्यायचं, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। आणि आता हे परतून झाल्यानंतर ना झाकण ठेवून एक 2 मिनिटाची वाफ काढायची याला, की कांदा आणि अद्रक लसूण छान शिजलं गेलं पाहिजे एवढ्यासाठीच। आता ही भाजी करताना बरेच लोक टोमॅटोचा वापर करतात, पण असं म्हणतात की पालक आणि टोमॅटो एकसोबत खाऊ नये, तर त्यामुळे आमच्या घरी तरी पालक आणि टोमॅटो एकसोबत बनत नाही। म्हणजे पालकाचं वरण जरी बनवलं तर त्याच्यामध्ये चिंचगूळ जातं, टोमॅटो पडत नाही। तर ही होती दुसरी टिप। आता तिसरी टिप, पालक पनीर करताना लाल तिखट कमी घालायचं किंवा मसाले दुनियाभरचे घालायचे नाहीत, त्याच्यामुळे भाजीचा कलर बदलतो। हळद तर अजिबात घालायची नाही। आणि चौथी महत्त्वाची टिप, 1 मोठा चम्मच बेसन घालायचं। हे बघा इथं आता मी फोडणीमध्येच बेसन घातलेलं आहे, लाल तिखट आणि अगदी थोडासा गोडा मसाला घातला, म्हणजे अगदी छोटा चमचा घातलेला आहे। आणि हे छान परतून घ्यायचं। तेल सुटल्यानंतरच याच्यामध्ये आपण जी प्युरी केली आहे ती घालायची। आता तुम्ही म्हणाल बेसन का घातलं, तर बेसनाने ह्याला दाटसरपणा येतो, एकसंधपणा येतो आणि तुमचं पालक आणि पनीरला वेगवेगळं दिसत नाहीत किंवा भाजीला असं पाणी सुटल्यासारखी भाजी अजिबात होत नाही। ती दिवसभर जरी ठेवली, 2 दिवस जरी ठेवली, तर भाजीला अजिबात पाणी सुटत नाही। आता हे सगळं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं। कन्सिस्टन्सी तुमच्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, किती पातळ हवी आहे, किती घट्ट हवी आहे। आणि ही भाजी आत्ता बघा तुम्हाला कलर किती सुंदर दिसतोय। मीठ घालायचं चवीप्रमाणे, मीठ थोडंसं कमी घाला कारण पालकाला स्वतःचं मीठ असतं। झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची फक्त। हे बघा अशी उकळी यायला लागली की याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आणि फ्रेश क्रीम टाकायची। आता बऱ्याच वेळा पनीर लोक तळून टाकतात, पण तळून टाकल्याने ते चुवी होतं किंवा दाताखाली असं रबरागत येतं, म्हणून मी कधीच पनीर तळून टाकत नाही, फ्रेशच टाकते आणि चव पण खूप छान येते। इतकी भारी लागते ही भाजी, मी तुम्हाला सांगते। एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा। 4-5 ज्या मी टिप्स सांगितल्या त्या सगळ्या फॉलो करा, अगदी सेम तुमची हॉटेलसारखी भाजी नाही झाली तर मला सांगा। आणि माझ्या रेसिपी आवडतात का? आवडत असतील तर मला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू लवकर, तोपर्यंत बाय।